नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील बाफना शाळा परिसरात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत शाळा प्रशासनाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांची भेट घेत तक्रार केली असता ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून शाळा परिसरातील गटारीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसमवेत ॲडव्होकेट पंकज गोरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. गणेश पाकडे, शाळेचे नाव श्रीमती सुंदरबाई जगन्नाथ बापना प्रायमरी स्कूल धुळे. आमच्या शाळेकडे खूप पाणी साचायचं. पावसाळ्याचे पूर्ण 4 महिने आमच्या शाळेत पाणी साचलेलं राहायचं. पाऊस बंद झाला तरी पण ते पाणी साचलेलं राहायचं. आम्हाला खेळता यायचं नाही किंवा ग्राउंड मध्ये डब्या खायला बसता यायचं नाही. ती गटारीचं पाणी पूर्ण आमच्या शाळेत यायचं. शाळेत खूप घाण व्हायची. मेलेलं साप, उंदीर खूप येऊन जायचे व आमच्या शाळेत खूप कचरा व्हायचा. जर ती गटार इतक्या खूप वर्षांपासून झालेलं नव्हतं, ही आमची खूप वर्षांपासून समस्या होती. हे काम पंकज गोरे यांनी करून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. मनोज पाटील. माझ्या शाळेचे नाव श्रीमती सुंदरबाई जगन्नाथ बापना प्रायमरी स्कूल धुळे. तर आमच्या शाळेत त्या गटारीचं पाणी साचायचं आणि प्रत्येक काही मुलांना त्याचा आजार व्हायचा आणि मग ते असे काही जे आमच्या शाळेतली जी परीक्षा व्हायची त्याला यायचे नाही. मग असंच चालत राहिलं आणि मग ते खूप वर्षापासून ते काम नाही झालं होतं. मग ते काम पंकज भाऊ गोरे यांनी केलं. तर मग माझ्याकडनं त्यांना खूप खूप मनापासून आभार. पाऊस झाल्याने गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते आणि ते बापना शाळेच्या मैदानात साचल्याने तेथील मुलांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत होता आणि तेथील प्रशासनाचा मला ज्यावेळेस फोन आला की अशी आम्हाला अडचण आहे तर आपण इथे एकदा यावे आणि आमची ही समस्या सोडून द्या, तर मी दुसऱ्याच दिवशी संबंधित शाळेची पाहणी केली. त्या संबंधित गटारीची देखील पाहणी केली. मनपाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं. आज 2 महिने झाले त्या गोष्टीला सर्व त्याचा पाठपुरावा करून आणि आज ते काम मार्गी लागले आहे. त्याची वर्क ऑर्डर तयार झाली. गेल्या 15 दिवसात, महिन्याभरात ते काम पूर्ण उभं राहून जाईल. तर आज ते विद्यार्थी खास करून आभार मानायला इथपर्यंत आले. ते आयुक्त महोदयांना देखील भेटले आणि त्यांची बोलकी प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच ऐका. असं कोणतंही अडचण कुठेही कोणाला असेल तर आपण नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चौक पक्ष कार्यालय येथे भेट द्या आणि अडचण सांगा. नक्कीच त्याच्यावर मार्ग काढणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.